श्री राम की कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम ही भगवन मेरा नाम हो रहा है। हे फक्त भजन नाही, हे ट्रूथ आहे। आपण काहीतरी चांगलं करत असाल ना, ते श्री रामच करत आहेत आणि आपण तर फक्त निमित्त आहोत। कारण आपली ना लायकी नाही हो काहीतरी चांगलं करायची, ते श्री रामच आहेत जे की आपल्याकडून करून घेत आहेत, असं मला तरी वाटते आणि हेच रिअल आहे। कोणी मानो या ना मानो, ठीक आहे। तर उद्या आहे श्री रामनवमी आणि रामनवमीसाठी मी तुमच्यासाठी एक प्रार्थना घेऊन आलेली आहे, जेणेकरून तुमची जी काही इच्छा आहे ते पूर्ण होणार आहे। पण लक्षात असू द्या, इच्छा म्हणजे फक्त पॉझिटिव्ह राहू द्या, निगेटिव्ह नका। म्हणजे काहीतरी द्वेष आहे, राग आहे, बदला घ्यायचा आहे, तर असलं काही करू नका। कारण ना तुम्हाला माहित असेल, आपण दुसऱ्यांसाठी जे खड्डा खोदतोय ना त्यामध्ये आपणच पडतोय, है ना। एक्झाम्पल बिझनेस आहे, बिझनेस मध्ये ग्रोथ, जॉब, प्रमोशन किंवा हेल्थ, मग स्वतःसाठी असो किंवा आपल्या परिवारामध्ये कोणासाठीही तुम्ही हे प्रार्थना करू शकता। मग आता काय करायचंय, तर उद्या रामनवमीला सकाळी उठल्यानंतर आपापले सर्व काम करून घ्या, आपली पूजा पाठ सर्व करून घ्या आणि त्यानंतर न परमात्मा समोर म्हणजेच आपल्या मंदिरापुढे बसून घ्या, शांतपणे बसा, डोळे झाका आणि त्यानंतर ही प्रार्थनेला सुरुवात करा। सर्वात आधी श्री रामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या। त्यानंतर तुमची काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना आजच्या दिवशी नका शेअर करू, त्यांना वाढदिवस साजरा करू द्या। आणि जर तुमची काही इच्छा असेल ते तुम्ही आता इथं बोलून टाका। आणि आता इच्छा जे सांगतोय तुम्ही, त्याच्यानंतर तुम्हाला एक मेसेज येणार आहे परमात्माकडून, ते तुम्हाला फील करायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय, मी तुम्हाला सांगते। मग परमात्माकडून श्री रामांकडून एक मेसेज तुम्हाला असणार आहे आणि ते तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या इच्छा सांगितल्यानंतर तुम्हाला हेच फील करायचं आहे आणि हेच तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे की श्रीराम तुम्हाला असं म्हणत आहेत। श्रीराम तुम्हाला म्हणत आहेस की तू कोण आहेस जी ही इच्छा प्रकट करत आहेस। ही इच्छा मीच तरी तुझ्या डोक्यात घातली आणि हे तुला मी ऑलरेडी दिलंय, मी तुला दिलंय म्हणून तू हे इच्छा प्रकट करत आहेस। ज्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये श्री कृष्णाने अर्जुनाला बोललं होतं की ह्या सर्वांना मी ऑलरेडी मारून टाकलोय, तू आता फक्त निमित्त बनणार आहेस, तू उठ आणि युद्ध कर। त्याच प्रकारे श्रीराम आपल्याला बोलत आहेत की तू उठ आणि तू काम चालू कर, तू ऍक्शन्स घे आणि माझ्यावर विश्वास ठेव। कारण विश्वास आणि ऍक्शन्स हे दोनच गोष्टी जी की तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत आणि तुमची इच्छा पूर्ण करणार आहेत आणि तुम्हाला सक्सेस देणार आहेत। तर ही प्रार्थना नक्की करा आणि उद्याच रामनवमी आहे, तर लवकरात लवकर हा व्हिडिओ सर्वांना